मी शालेय शिक्षण मंत्री म्हणून लोकप्रिय निर्णय घेतले आहेत। आदित्य ठाकरे यांनी टीका केल्यावर जशास तसे उत्तर दिले आहे। एक देश एक गणवेश आणि पुस्तकांसोबत वह्यांची पाने दिली होती। तो निर्णय सखोल अभ्यास करून घेतला होता। त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्याशी चर्चा करून पुढील भूमिका मांडणार आहे, असे सावंतवाडीचे आमदार आणि माजी शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी पत्रकारांसोबत बोलताना सांगितले। ते काय म्हणालेत पाहूयात। मला सगळं काढायचं म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या, जे मी मुलांसाठी चांगलं केलंय त्याच्यामध्ये ढवळाढवळ कोणी करण्याचा प्रयत्न करू नये। मी मंत्री असणं नसणं हा एक वेगळा भाग आहे, तो प्रार्थनाचा भाग असतो, त्याच्यामध्ये अनेक फॅक्टर्स काम करत असतात। परंतु आजही माझं मंत्रिमंडळांवरचं तेवढंच आहे, आजही मुख्यमंत्र्यांवरचं माझ्यावरचं प्रेम तसंच आहे आणि ते तसंच राहणार आहे। त्याच्यामुळे कोणी अशी हिंमत करू नये। हे बघा, जाहीर करणाऱ्यांना जाहीर करून दे, प्रत्यक्षात काय होईल ते तुम्हाला दिसेल। पण तुमचं पुस्तकाचं ओझं कमी करण्याचा विषय कुठेतरी कमी झालं, ही वस्तुस्थिती आहे। कोणालाच का आजपर्यंत जमलं नाही, आताच का करून दाखवलं। शेवटी असं आहे की आपल्याला काय खूप कळतं, असं समजणारी माणसं सुद्धा या जगामध्ये आहे, त्यांना किती कळतं। त्याच्यानंतर बघा, माझं वय वर्ष आहे 68-69, आमचं आयुष्य लोकांची सेवा करण्यामध्ये आहे। आम्ही रेशमा टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।